नमस्कार, एस प्राईम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। एका निष्पाप चिमुकलीचा बळी घेताना एखाद्या राक्षसाला देखील या नराधमाचं कृत्य लाजवेल अशी घटना तुळजापूर तालुक्यात घडली आहे। वहिनी प्रियकरासोबत पळून जाताच अवघ्या 5व्या दिवशी 13 महिन्याच्या चिमुकलीचा हे बाळ आपलं नाही म्हणत तिचा गळा दाबून हत्या केली। त्यानंतर त्याचे 7 तुकडे करत तिचा मृतदेह शेतात पुरलाय। मात्र हे नीतीला मान्य नव्हतं। तामलवाडी पोलिसांनी अवघ्या 24 तासात याचा तपास लावत आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत। तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत असणाऱ्या गवळेवाडीमध्ये 27 फेब्रुवारीला एक मनसुन्न करणारी घटना उघडकीस आली आहे, ज्यामुळे माणुसकीला काळीमा तर समाजातून संतापाची भावना उमटताना दिसत आहे। गवळेवाडीतील महादेव माने यांची पत्नी 22 फेब्रुवारीला आपल्या प्रियकरासोबत पळून गेली। छोटंसं गाव असल्याने याची चर्चा संपूर्ण गावात झाली। त्यामुळे कुटुंबाची नाहक बदनामी झाल्याने घरातील सगळेच टेन्शनमध्ये होते। त्यामुळे महादेव माने याचा भाऊ शंकेश माने याने महादेव माने यांची असणारी 13 महिन्याची चिमुकली ही आपल्या भावाची पोटची नसून ती इतर कुणाची तरी असेल अशी चर्चा घरामध्ये करू लागली। याच गोष्टी डोक्यात ठेवून 27 फेब्रुवारीला रात्रभर न झोपलेल्या चिमुकलीचा चुलता शंकेश माने याने पहाटे 4:30 ते 5 वाजण्याच्या सुमारास घरातील सगळे झोपेत असताना झोपलेल्या चिमुकलीला उचलून घेऊन शेतामध्ये गेला। तिथे झोपलेल्या चिमुकलीचा गळा दाबून हत्या केली। तो एवढ्यावरच थांबला नाही, तर राग किती वाईट असतो हे दाखवण्यासाठी त्याने या निष्पाप चिमुकलीच्या शरीराचे 7 तुकडे केले आणि हे तुकडे एका पोत्यात भरून शेतामध्ये असणाऱ्या एका खड्ड्यात पुरले। यानंतर सकाळी चिमुकलीचे वडील महादेव माने आपली मुलगी गायब झाल्याचे दिसताच त्याने गावामध्ये शोध घेण्याचा प्रयत्न केला, मात्र मुलगी कुठेही आढळली नाही। त्यावेळी त्याने तामलवाडी पोलीस स्टेशन गाठले। तामलवाडी पोलिसांनी देखील परिस्थितीचे गांभीर्य ओळखून लगेच तपासाला सुरुवात केली। या सगळ्यांना वाटत होते की प्रियकरासोबत पळून गेलेल्या आईनेच या मुलीला नेले असेल। यासाठी पोलिसांनी पहिले पळून गेलेल्या पत्नीचा शोध घेत पत्नीला जवळच असणाऱ्या एका बावी या गावातून शोधून काढले, मात्र तिने चिमुकलीला घरातच सोडून आल्याचे सांगितले। त्यामुळे मुलीचं काय झालं या तपासासाठी पोलिसांनी गावातील काही खबऱ्यामार्फत माहिती घेतली असता गावातील काही लोकांनी पहाटे या मुलीला चुलता शंकेश माने घेऊन जात असल्याची माहिती दिली। लगेच तामलवाडी पोलिसांनी शंकेश माने याला ताब्यात घेत त्याला बोलक्या पोपटाचा पिंजरा दाखवला। एका क्षणातच त्याने पोलिसांसमोर गुडघे टेकत मुलीचा आपण गळा दाबून तिचे तुकडे करून शेतात पुरल्याची माहिती दिली। तेव्हा पोलिसांनी लगेच तहसीलदार यांना समोर घेऊन घटनास्थळी जात खड्डा खोदून मृतदेहाचे पोते बाहेर काढले असता यामध्ये चिमुकलीचे 7 तुकडे निघाले। हे दृश्य पाहताना ग्रामस्थांमधून भयानक संतापाची भावना दिसून येत होती, कारण या निष्पाप मुलीचा काय दोष होता? ज्या आईचा दोष होता तिच्यावर राग न काढता तिला या कुटुंबाने काहीही केले नाही, मात्र सगळा राग या मुलीवर काढल्याने ग्रामस्थातून संतापाची भावना व्यक्त होत होती। मात्र तामलवाडी पोलिसांनी अगदी तत्परतेने तपास करत अवघ्या 24 तासात आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत।